लहान मोठे पत्रकार, गावाकडून आलेले ज्येष्ठ चुलते नातेवाईक या सर्वांचे प्रथमतः आभार मानतो. मित्रपरिवारांचे आभार मानतो. मुळात आणि आपलं बोलणं रोकटोक आहे. तुम्ही महासत्कार करायला आलेत. मी जर तुमचा केला नसेल तर ध्यानात घ्या आणि त्याच्यावर क्षमा ठेवा. कारण मुळात महावाढदिवस आहे, मला शुभेच्छा द्यायला लोक आलेत. जर अनावधानानं मायाकून कोणाला शुभेच्छा द्यायची विसरली असेल किंवा मी कोणाचं स्वागत केलं नसेल तर मोठ्या मनानं तेवढं जरासं मनात घ्या. हे का नाही? होतंय काय, एखाद्या मधील मायला मला सरनं लक्षात काय नाही ठेवलं. हा पोरांनी केलेला कार्यक्रम आहे. उद्या 18 तारखेसाठी पोरांसाठी पुन्हा एक वेगळा कार्यक्रम असतो. या ठिकाणी सर्व सन्माननीय शैक्षणिक क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले, विद्यार्थी दशेतले, दैनंदिन जीवनातले एक श्रद्धापोटी, एक प्रेमापोटी जे माझा मित्रपरिवार या ठिकाणी आलेत, नातेवाईक आहेत, गावकरी आहेत, या सर्वांचे हृदयाच्या तळापासून आभार मानतो. पत्रकार महासंघाचे लोक देखील आले. काल त्यांचा पुरस्कार होता, स्वीकारता आला नाही, त्याबद्दल क्षमस्व मानतो. पण मी आलो होतो त्यावेळेस तिथं बदरसाहेब 2 मीटिंग चालू होत्या आणि आम्हाला अर्जंट वृद्धाश्रमात जायचं होतं. म्हणून आलेल्या सर्व मित्रपरिवारांची मी शेवटी जे आभार प्रदर्शन मानणार आहे त्यामध्ये सर्वांचं म्हणजे मला नावं लिहावं लागतील, नेमके कोण आले आहे ना, त्याच्यानंतर कोण आपला कार्यक्रम ठोकलाय, या सर्वांचा विचार करून त्यांचे आभार मानणं. एक बाबा माणूस मोठा कधी होतो की एखाद्या मंदिराचं दर्शन घ्यायचं असेल तर आपण पायऱ्यांचा आधार घेऊन देवाचं दर्शन घ्यायला जातो. पण त्या देवाचं दर्शन घेतल्यावर प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवायची, उतरताना त्याच पायऱ्या आपल्याला काय करणार आहेत, साथ देणार आहेत. म्हणून ज्यांच्या भरोशावर आपण मोठं झालो आहोत त्यांना कधीच डावलायचं नाही. कारण आज आपली जागा कोण कधी घेईल सांगता येत नाही. त्याच्यानंतर वायको सरानं भांडणं लावण्याचा प्रयत्न केला की तुमच्या बायकून शुभेच्छा दिल्या का नाही. माझ्या बायकूनच हे जे काही रंगरूप मागल्या वर्षी म्हणलो होतो मी, हे आपला जे कोट बीट बायकून सांगितलंय. पण तिनं काय केलं, तिची साडी मागाची घेतली आणि मोह जॅकेट फक्त 1200 रुपयाचं घेतलं. याचा जरासा मला राग आहे. म्हणजे मला वाटलं होतं, नंतर मी साडीची प्राईस पाहिली, अरे आपला कार्यक्रम ठोकला गेला. मला बर्थडे आपला आहे का तिचा आहे. तर सांगायचं तात्पर्य, मुलगी असेल, पत्नी असेल, सर्वच दैनंदिन जीवनामध्ये चांगले भेटलेले आहेत. आणि एक छान वाक्य आहे, माना की दुनिया बुरी है, सब तरफ धोका ही धोका है. आपण चांगले असाल तर आपलं जग चांगलं दिसेल. अगर सृष्टि को बदलना चाहते हो तो दृष्टि को बदलना पड़ता है. जैसी सृष्टी म्हणजे जैसी दृष्टी वैसी सृष्टी. म्हणून आपल्या जिभेवर साखर असेल, डोक्यावर बर्फ असेल तर कदाचित लोक प्रेमात पडतात. आणि म्हणून छान वाक्य हे, माना की दुनिया बुरी है, सब तरफ धोका ही धोका है. माना कि दुनिया बुरी है, सब तरफ धोका ही धोका है. तू अच्छा बन, तुझे किसने रोका है, तुझे किसने रोका है. टाळ्या अशा मरेलवादी वाजू देऊ नका. पोरहो आपल्या भावकीत कोणी मेलं नाही, पोरहो आपल्या भावकीत कोणी मेलं नाही. एकदा जोरदार टाळ्या होत्या विचार मंचासाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या ज्या कवी संमेलनासाठी आपण जमलात. जे शब्द दगडालाही पाजर फोडतात, तुमच्या मृत आत्म्यालाही जागृत करण्याचं काम करतात. या ठिकाणी परमस्नेही मित्र अविनाश भैया भारती असतील, निलेश भाऊ असतील, नारायण दादा असतील आणि ताई असतील, या गुंजनताई असतील, या सर्वांचं विचार मंचावर प्रथमतः मी मनस्वी आभार मानतो. आणि कार्यक्रमाला जास्त वेळ न घेता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आणि केक कटिंगचा कार्यक्रम आपण हा नंतर घेणार आहोत. पण ज्यासाठी तुम्ही जमलात आणि जिथं कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं जी गरज आहे ती आपण सुरुवात करूया. या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व विद्यार्थी वर्गांचं, मित्रांचं हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो. नाव घेतलं म्हणजेच जवळचे असतं असं नाही. माझ्या मित्राने एका फोन केला, तुला शुभेच्छा मी दिल ते म्हणेन, तू हा नाव जवाहर सरचं कसं काय घेतलं. ते म्हणलं जवाहर सरनं शुभेच्छा 16 दिल त्या बापा. माझ्या मित्राने आता फोन केला, मित्राचं नाव नंतर घेणार मी 8 वाजता. तर सर्वांचे हृदयाच्या तळापासून आभार मानतो. आपण कवी संमेलनाला सुरुवात करणार आहोत. विचार मंचावरल्या सर्व सन्मान्य मान्यवरांना विनंती करतो की आपण समोर बसायचे. विचार मंचावर केवळ कवी आणि त्यांची कला हीच आपल्याला पाहण्यासाठी या ठिकाणी संधी द्यायची. एकदा सर्व कवी, सर्व आलेल्या मित्रपरिवारांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करसाल अशी एक अपेक्षा करतो. टाळ्या मरेलवाणी वाजू नका, जोरदार टाळ्या हो द्या. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. आलेल्या सर्व सन्मान्य मान्यवरांचं हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो. गणेश भाईला विनंती करतो, त्यांना जायचंय, त्यांची इच्छा आहे कांगणेसरचा सत्कार करावा, तो घेतो बापा मी. आणि मला एक विनंती आहे, मी खाली बसल्यावर ज्यानं बी महा सत्कार केला तू माझ्या हातान मेला.
कवी संमेलन होईपर्यंत कोणीच मला सत्कार करू नका, फक्त गणेश भयाला. हो ते गणेश भया हो गणेश भया अमोल देशमुख सर आलेत, पण विनंती आहे आता कोणीही सत्काराला येऊ नका, फक्त गणेश भयाला इमर्जन्सी जायचं म्हणून त्यांना जाऊ द्या आणि कवी संमेलनाला सुरुवात करा. विचार मंचावर 4 कवी राहतील, बाकी नियोजन कमिटीला विनंती आहे बाकीचं वातावरण तुम्ही सांभाळून घेणं. वायको सर धन्यवाद.